नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असलेल्या शिवसेना पक्ष चिन्ह नाव संदर्भातील सर्वात मोठी बातमी। एकनाथ शिंदे यांना मिळालेले धनुष्यबाण नाव आणि चिन्ह हे गोठले जाणार की शिंदे विरुद्ध ठाकरे या वादामध्ये महाराष्ट्र सरकारला सर्वात मोठा धक्का। एकनाथ शिंदे यांच्या हातून शिवसेनेचं धनुष्यबाण सुटणार की त्या धनुष्यबाणाचे वजन शिंदे यांना पेलता येणार नाही, या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट। सुप्रीम कोर्टातील सर्वात मोठी बातमी। सलग आज 8व्या दिवशी सुनावणी झाल्यानंतर राज्यात या सर्वात मोठ्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दणदणीत विजय झाल्याचे चित्र सर्वांच्या समोर निर्माण होताना दिसत आहे। ठाकरेंचा हा मोठा होत असलेला विजय आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेले धनुष्यबाण नावचिन्ह हे पुन्हा एकदा त्यांच्या हातातून निसटत असताना एकनाथ शिंदेना सर्वात मोठा धक्का बसला आहे। येथूनच सुरू झाले बंडखोर खासदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील सुप्रीम कोर्टाकडून अपात्र घोषित। मित्रांनो, बातमी शेवटपर्यंत पहा, मगच तुम्हाला ही बातमी समजेल। 6 खासदार तर अपात्र होणारच आहे। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले 39 आमदार हे देखील अपात्र होणार आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होणार। एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मोठा धक्का बसणार। मित्रांनो, सुप्रीम कोर्टातून कपिल सिब्बल यांनी आज ज्या प्रकारे आपली बाजू मांडत खिंड लढवली, त्या प्रकारे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जात होता। ठाकरेंसाठी शिवसेना ही खूप महत्त्वाची होती। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी चालू केलेली शिवसेना धनुष्यबाण हे नाव आणि चिन्ह हे पुन्हा एकदा मातोश्रीवर म्हणजेच ठाकरे घराण्याकडे यायला पाहिजे होती। या गोष्टीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जेमतेम नाही तर अतिशय वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या विचाराने पावले टाकली होती आणि तीच पावले आता या क्षणाला विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे। यामुळे एकनाथ शिंदे यांना तर धक्का बसलाच आहे, परंतु राहुल नार्वेकर यांनी ज्या प्रकारे निकाल दिले आहेत त्यावर सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकर यांना खडे बोल सुनावत त्या निकालाचे वाभाडे काढले आहेत। हा निकाल द्यायला नको होता, हा निकाल योग्य नाही, योग्य नव्हते, तरी राहुल नार्वेकर हा निकाल कोणाच्या सांगण्यावरून दिला, हा निकाल द्यायला नको होता, असं ही चर्चा यावेळी सुरू आहे। यानंतर मित्रांनो, केंद्रीय निवडणुकीला देखील खूप मोठा धक्का यावेळी बसताना दिसत आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने देखील उद्धव ठाकरेंच्या हातून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह घेऊन एकनाथ शिंदे यांना देण्याची जी हिंमत केली, ती हिंमत आज त्यांच्याच अंगलोट येताना दिसत आहे आणि हीच बाजू आता पलटताना दिसत आहे। कारण सुप्रीम कोर्टाने आता स्पष्ट म्हटलं आहे की एकनाथ शिंदे यांना अपात्र का करू नये, सोबत गेलेल्या 39 आमदारांना देखील अपात्र का करू नये, अशा प्रकारे सुप्रीम कोर्टाने आपली बाजू मांडत निरीक्षणाची नोंद केली आहे आणि असे निरीक्षण येणारे या निकालामध्ये खूप महत्त्वाचं मानलं जातं। याच निकालातून सुप्रीम कोर्टातून ही बातमी तुमच्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत। ही बातमी म्हणजे एकनाथ शिंदेचे सगळेच आमदार अपात्र आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या हाती धनुष्यबाण नाव आणि चिन्ह मिळणार। राहुल नार्वेकर यांच्यावर देखील कारवाई करा, अशी मागणी देवदत्त कामत यांनी यावेळी केली आहे। राहुल नार्वेकर हे असे एकच व्यक्ती आहेत ज्यामुळे हे प्रकरण खूपच लांबत पुढे गेलं। राहुल नार्वेकर हे नेमकं कोणाचं ऐकून निकाल दिले आहेत माहीत नाही, परंतु नार्वेकरांनी त्यावेळी जर का आमदारांना अपात्र केले असते आणि एकनाथ शिंदे हे 2.5 वर्षाचे महाराष्ट्राचे बेकायदेशीर मुख्यमंत्री झाले नसते, ते बेकायदेशीरपणे सरकार चालवले नसते। हीच घडामोड, हे सगळेच निरीक्षण याची नोंद करत सुप्रीम कोर्टाने या सगळ्या गोष्टी समोर आणत या सगळ्या गोष्टीचा निर्णय स्पष्ट करावा, असं मत देवदत्त कामत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकील यांनी मांडलं आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता एक नवं वळण निर्माण झालं असून एकनाथ शिंदे गटामध्ये सर्वत्र धावपळ सुरू असून एकनाथ शिंदे गटातील आमदार खासदारांची आता चांगली डोकेदुखी वाढलेली आहे। त्यामुळे जुने फुटलेले खासदार आणि आता नवीन फुटलेले खासदार पक्ष शिवसेना नावचिन्ह आणि दुसरीकडे राहुल नार्वेकर आणि केंद्रीय निवडणूक आयोग या सगळ्याच वेगवेगळ्या डावामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना सगळ्यांच्या भोवती अडकल्याचे चित्र सध्याच्या घडीला दिसत आहे। परंतु यातील खास वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो, ही सुनावणी फक्त ठाकरेंच्या बाजूने गाजली असल्यानं त्यांच्यावरती निरीक्षण पाहता शिंदे यांच्या हातून धनुष्यबाण निघून जाणं, त्यांना धनुष्यबाणाचं वजन न पेलता येणं हे आता जवळपास निश्चित झालं आहे। अशा प्रकारचे चित्र आता महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं
आला आहे। त्यामुळे मित्रांनो, महाराष्ट्रातील येणाऱ्या आता पुढील अध्यायाला राष्ट्रीय अध्यायामध्ये उद्धव ठाकरे आपली पुढील निर्णय जाहीर करून शिवसेना पक्ष पूर्णपणे ठाकरेंच्या हातात येण्याचे चित्र सध्या तरी होताना दिसत आहे। देवदत्त कामत आणि कपिल सिब्बल यांनी ज्या प्रकारे ठाकरेंच्या बाजूने कोर्टामध्ये आपली बाजू मांडली, ती बाजू अतिशय जबरदस्त, अतिशय प्रखरतेने असून या बाजूने मात्र ठाकरेंचे वजन महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा वाढत असताना दिसून येत आहे। दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टामधून आता एक महत्त्वाची बातमी येत आहे, ते म्हणजे उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेले आत्ताचे 6 खासदार यांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस जारी करण्यात आली असून त्यांना उत्तर देखील देण्याचे आदेश त्यांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचले आहे। त्यामुळे त्यांना देखील हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण ऑगस्टच्या सुनावणीच्या दिवशी त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते। हे आदेश असे होते की त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हजर राहून आपली बाजू मांडायची होती, त्यांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते, अन्यथा या नवीन 6 खासदारांच्या बंडखोर खासदारांना सुप्रीम कोर्टातून अपात्रची घोषणा होणार असल्याची सर्वात मोठी अपडेट समोर येणार होती। त्यामुळे हे आमदार आणि शिंदेचे खासदार सगळेच निकाल एकाच शिंदे यांच्या विरोधात लागू शकतात, अशाच प्रकारची नोंद जमा केलेली टिप्पणी सध्या तरी सुप्रीम कोर्टातून दिसत आहे। आणि हा निकाल उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी पुढे एक पक्षाला एका नव्या उंचीवर नेणारा, पक्षाला एक नव संजीवनी देणारा निकाल असेल आणि एकंदरीत महाराष्ट्रासह देशालाही पुढे नेणारा निकाल असेल। हीच महत्त्वाची बातमी आज आपण या सुप्रीम कोर्टाच्या निरीक्षण आणि टिप्पणीवरून समोर येत आहोत। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे? आपण जर का ठाकरेंचे निष्ठावंत कट्टर सैनिक असाल आणि खरोखरच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका। आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात त्या शहराचे नाव आणि जिल्ह्याचे नाव कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आपला हा कट्टर निष्ठावंत सच्चा शिवसैनिक महाराष्ट्राच्या किती कानाकोपऱ्यात पोहोचला आहे हे बंडखोर खासदार आणि आमदारांना समजून येईल। तोपर्यंत जय महाराष्ट्र।